झुकझुक आगीन गाडीतून मामाच्या गावाला जाण्याची स्वप्न पाहतच आपण मोठे झालो. कोकणात असंच एक मामाचं गाव आहे, जिथं आहे 5 एकरांचा हिरवागार परिसर, स्विमिंग पूल, साई मंदिर, आरामदायक खोल्या, एक छोटंसं वाचनालय, लहान थोरांना खेळण्यासाठी मजेशीर खेळ आणि हक्काच्या माणसांच्या उबदार आदरातिथ्याची चव. बालपणीच्या आठवणींना नवी किनार देणारं हे खास ठिकाण आहे मामाचो गाव कृषी पर्यटन केंद्र. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय जे कृष्णा व्लॉग्स. निसर्ग, माणसं आणि ठिकाणं एका वेगळ्या नजरेतून. कुडाळ शहरापासून अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरावरती असणारी मामाचो गाव कृषी पर्यटन केंद्र ही जागा खरोखरच शांत आणि रमणीय आहे. पाच एकरांच्या क्षेत्रात पसरलेल्या या कृषी पर्यटन केंद्रात पाहण्यासारखं बरंच काही आहे. हे आहे इथलं छोटंसं वाचनालय. अथर्ववेद, यजुर्वेद पासून ते अगदी कॉर्पोरेट चाणक्य, सापांची अद्भुत दुनिया यांसारखी बरीच पुस्तकं इथं उपलब्ध आहेत. वाचनालयातून मग आम्ही बाहेर पडलो आणि साई मंदिर पाहण्यासाठी निघालो. वातावरण अगदी आल्हाददायक होतं. इथल्या परिसरात जिराफ, एकशिंगी गेंडा यांसारख्या वन्य प्राण्यांच्या प्रतिकृती तयार केलेल्या दिसत होत्या. वैदिक पद्धतीनं विवाह किंवा मुंज यांसारखे सोहळे या ठिकाणी करता येतात. आता वेळ होती इथल्या रेस्टॉरंटला भेट देऊन नाश्ता करण्याची. आपण नाश्ता करणार आहोत आता, आणि नाश्त्यासाठी काय ऑप्शन्स आहेत ते बघूया. पोहे, शिरा, उपमा, घावणे चटणी, उसळपाव किंवा उसळपुरी, मिसळपाव किंवा मिसळपुरी, पुरी भाजी, पिठलं भाकरी, झुणका भाकरी, प्लेन ऑमलेट, मसाला ऑमलेट, हाफ फ्राय ऑमलेट आणि बुर्जी पाव. बरेच ऑप्शन्स इथं दिसत आहेत आणि आम्ही त्यापैकी उपमा घेणार आहोत, कारण तयार होण्यासाठी सोपा आहे, पटकन तयार होईल, कमी वेळ लागेल आणि आम्ही व्हिडिओ तयार करण्याचं आमचं काम पटकन सुरू करू शकू. या हिशोबानं आपण उपमा घेतो. छान आहे. उपीट, ओलं खोबरं घातलेलं आहे थोडंसं वरती, टोमॅटो आहे, कोथिंबीर शिंपडलेली वरती, छान आहे. चव. थोड्याशा मिरच्या पण आहेत, मिरची बाजूला काढून ठेवतो. कढीपत्ता आहे, बारीक काहीतरी शेंगदाण्याचं कूट किंवा
त्या प्रकारचं काहीतरी घातल्यासारखं वाटतं, त्यामुळं चव अजून थोडी रंगतदार झाली आहे, लज्जतदार झाली आहे. थँक्यू. उपमा कसा झालाय? छान झाला आहे. त्याच्यामध्ये काहीतरी असं बारीक शेंगदाण्याचं कूट किंवा असं काहीतरी वाटतंय मला, काहीतरी घातलं. काय आहे ते? मुगाची डाळ आहे. मुगाची डाळ आहे का? छान छान झालं. थँक्यू. सावली देणाऱ्या बुलेट ट्रीची झाडं इथं बरीच दिसत होती. मग आम्ही इथल्या खोल्या पाहायला निघालो. ही इथली सुपर डिलक्स रूम, प्रशस्त आणि हवेशीर. ही इथली स्वीट रूम, मोठी, प्रशस्त, हवेशीर आणि आरामदायक. एकूण किती कॅटेगरीच्या रूम आहेत आपल्याकडं? 3 कॅटेगरी. कुठल्या कुठल्या? सुपर डिलक्स, त्यानंतर मग स्वीट रूम आणि फॅमिली बंगलो. फॅमिली बंगलो आपल्याकडे 5 आहे. 5 फॅमिली हां, बंगलो. ओके कारण एक जो लक्झरी बंगलो आहे तो आम्ही कॅल्क्युलेट करत नाही. ओके. ज्यावेळी पूर्ण रिसॉर्ट बुक असतं, एखादं मॅरेज असेल किंवा अदर काही, हां, त्यावेळेस तो हे दिला जातो. ओके. तर हा फॅमिली बंगलो आहे आणि इथं एकाच या बंगल्यामध्ये म्हणूया, ह्या बंगल्यामध्ये एकूण 3 रूम आहेत. 2 बेडरूम आणि 1 हॉलसुद्धा आहे. दोन्ही बेडरूममध्ये प्रत्येकी 2-2 अशी 4 लोकं राहू शकतात, प्लस एक्स्ट्रा 1 माणूस राहू शकतो आरामात, 5 लोकं. आणि नियमानुसार इथं एका बंगलोमध्ये जास्तीत जास्त 7 लोक राहू शकतात. रूम अतिशय जबरदस्त, म्हणजे छोटंसं घर असल्यासारखंच इथं फील येतो आहे. आजूबाजूला निसर्ग एवढा सुंदर आहे, एवढी मोठी रूम आहे, AC रूम आहे, पंखे तर आहेतच, TV आहे. कुटुंबासाठी 1 नंबर. हिरव्यागार झाडीत लपून राहिलेला इथला स्विमिंग पूल. जोरदार पोहणं झालं आहे, सकाळपासून दगदग झाली आहे, धावपळ झाली आहे, त्याच्यामुळं आता तेवढीच जोरदार भूकसुद्धा लागलेली आहे. तर इथं जेवणामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत मी सांगतो तुम्हाला. तर इथं थाळी सिस्टीम आहे. थाळीमध्ये व्हेज थाळी, स्पेशल व्हेज थाळी, चिकन थाळी, कोंबडी वडे आणि फिश थाळी, अशा या 5 प्रकारच्या थाळी आहेत. आणि मेन कोर्समध्ये पुन्हा नॉनव्हेजमध्ये चिकन हंडी आहे, फुल हाफ, चिकन सुखा आहे, चिकन बिर्याणी आहे. पुन्हा राईसमध्ये प्लेन राईस, जिरा राईस, दाल खिचडी, भाकरी, चपाती आणि वडे.
एवढं सगळं आपल्याला ऑप्शन्स आहेत जेवणासाठी. आणि आम्ही आज चिकन थाळीचं जेवण सांगितलं. जेवण साधारण 11 वाजेपर्यंत सकाळी सांगावं लागतं की त्यांना सगळं पुढचं करणं सोपं पडतं. चिकन थाळीमध्ये काय काय येतं हे पण इथं लिहिलेलं आहे. सुकं चिकन येणार, चिकन रस्सा येणार, सोलकढी येणार, भाकरी येणार. तुम्ही चपाती पण घेऊ शकता. आम्ही भाकरी सांगितली. भाकरीमध्ये पण पुन्हा तांदळाची भाकरी आणि नाचणीची भाकरी असे 2 प्रकार आहेत. आम्ही तांदळाची भाकरी सांगितली आणि भात. आता जेवण येतं आहे. वास तरी अगदी मस्त सुटलेला आहे. घमघमाट नुसता. पोटातले कावळे अजूनच जोरजोरात ओरडायला लागले. चिकन थाळी जेवण घेतलं आहे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे. भाकरी आहे, रस्सा आहे, सुकं चिकन आहे, सोलकढी, काकडी, कांदा, टोमॅटो, भात, लिंबू. जेवण छान झालं, मस्त झालं अगदी. छान पोहून जमल्यामुळं अजूनच छान लागतंय. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन मग आम्ही इथली वृक्ष संपदा पाहण्यासाठी निघालो. रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली दिसत होती. फणसाची ही जात गोल्डन ब्राऊन या नावानं ओळखली जाते. हे पांढरं चंदन, हे लाल चंदन, हा चाफा, सुरंगी, हे बेलाचं झाड आणि हे बेलफळ. हे रुद्राक्षाचं काय? रुद्राक्ष झाड आहे. पण मग रुद्राक्षाचं झाड असं का म्हणतात त्याला? का ते रुद्राक्ष तयार करतात? रुद्राक्षाचं फळ तयार होतं, नंतर ते पूर्ण घासा वगैरे लागतं. बरं. पंचमुखी, 3 मुखी, एक मुखी तर लाखात एक असतो. अच्छा. बाय चान्स आला तर आला, ह्या वर्षी नाही तर येत असतं. बरं. हे धुपाचं झाड, घनदाट झाडांमधून वाट काढत आम्ही टॉवरवर पोहोचलो. इथून मामाचो गाव ॲग्रो टुरिझमचं एक सुंदर दृश्य दिसतं. इथं खुर्च्या टाकून बसू सुद्धा शकतो. हा लग्न समारंभासाठी वापरण्यात येणारा हॉल अगदी मोठा आणि प्रशस्त. पावसाळ्यामुळं इथले आउटडोअर गेम्स बंद आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला त्याची एक झलक मात्र मी दाखवतोच. याचं नाव 360 सायकल. बघूनच लक्षात येते नाही का? ही बुल राईड म्हणजेच बैलाच्या पाठीवर बसून करायची राईड. याला म्हणतात 360 ह्युमन गायरो. हा आहे बँजो ट्रॅम्पोलिन. अगदी मजेशीरच दिसतंय नाही का? तर यांसारख्या आगळ्या वेगळ्या खेळांसोबतच इथं आल्यानंतर आपण बॅडमिंटन, कॅरम, लगोरी, बास्केटबॉल यांसारखे खेळ सुद्धा खेळू शकतो. मग आम्ही परत निघालो. जाता जाता कृषी पर्यटन केंद्राच्याच सावंत स्टोअरला भेट दिली. मामाचो गाव रिसॉर्ट हिरलोक
मधलं किंवा त्यांचंच हे सावंत स्टोअर म्हणून आहे. तर हे थोडक्यात डीमार्ट टाईपमध्ये वगैरे आपल्याला दिसतंय. तर इतर वस्तू तर इथं आहेतच, पण त्याचबरोबर स्थानिक वस्तू आहेत. जसं की हा शिरकाई मसाला आहे. शिरकाई मसाला हा हिरलोक गावातच तयार केला जातो. कोकम किंवा आमसूल आणि ऑर्गॅनिक काजूचे गर हे दोन्ही सुद्धा प्रॉडक्ट्स जे आहेत ते मामाचं गाव हिरलोक रिसॉर्ट तिथंच तयार केले जातात. त्यांचंच प्रोडक्शन आहे. हे उकडे तांदूळ आहेत. त्याचबरोबर हे काय ती चवळी आहे, म्हणजे शेतात पिकवतात. चवळी ही स्थानिक म्हणजे हिरलोक किंवा आजूबाजू परिसरातली पंचक्रोशीतली जी गावं आहेत तिथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली चवळी आहे. मध आहे, गावठी मध आहे. प्रत्यक्ष मधाच्या पोळ्यातून डायरेक्ट मिळवलेला काढलेला असा मध आहे. तुम्ही इथं आलात तर तुम्ही अशा प्रकारच्या वस्तू इथं घेऊ शकता. मामाचो गाव कृषी पर्यटन केंद्र म्हणजे फक्त एक रिसॉर्ट नाही, तर आपल्याच गावात परतल्यासारखं वाटणारं ठिकाण आहे. तुम्ही नक्की या आणि गावाकडच्या या आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्या. हा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आणखी सुंदर ठिकाणांसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.